मित्रांनो, थंडीच्या दिवसात मेथी खूप फायदेशीर असते, पण तिच्या कडवटपणामुळे लहान मोठ्यांना खायला आवडत नाही. म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे अशी यम्मी चटपटीत लसूणी शेंगदाणा मेथी भाजी, जी एकदा केली ना तुम्ही की तुमची फेवरेट होणार आहे. चला जराही वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात आधी मी एकदम फ्रेश मेथीची जुडी घेऊन बारीक चिरून ठेवली आहे. बघा, बाजारात आता थंडीच्या दिवसात खूप फ्रेश मेथी येते, त्यामुळे अशी भाजी करायला तुम्हाला एकदम सोपी जाईल. यानंतर एक वाटी मी शेंगदाणे 3-4 मिनिटे मीडियम फ्लेमवरतीच पॅनमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि त्यांचे सालं देखील काढून घेतलेले आहेत, पहा इथे. आणि आता मी मिक्सरमध्ये हलकं पल्स करून जाडसर असं त्याचा कूट तयार केला आहे. लक्षात ठेवा, मिक्सरला जास्त एकदाच फिरू नका, त्याच्याने एकदम बारीक कूट तयार होईल. आपल्याला जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून तोंडाला लागताना ते खाताना खूप छान लागणार आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली लसूण मीडियम टू लो फ्लेमवरतीच कुरकुरीत क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मला ही लसूण तळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत, कारण मी पूर्णपणे लो फ्लेमवरतीच तिला क्रिस्पी म्हणून घेतलेली आहे. यातील 70% लसूण मी बाजूला काढून ठेवली आहे, ती आपल्याला शेवटी गार्निशिंगसाठी लागणार आहे. आणि बाकीची उरलेली लसूण आपल्याला पॅनमध्येच ठेवायचं आहे. बाकीच्या लसूणमध्ये मी घातला आता 1 चमचा जिरा, 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा कांदा. हे सगळं मिश्रण मी छान 1-2 मिनिटं परतून घेतलं आहे. थोडासा लालसर गुलाबी कलर आला की यामध्ये ऑप्शनल आहे म्हणून थोडे ऑप्शनल आहेत, पण बटाट्याचे काप घातलेले आहेत, याने मेथीला आपल्या छान टेस्ट येते. आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मी परतून झाल्यावरती यामध्ये घालूया आपली बारीक चिरून घेतलेली मेथी. सुरुवातीला मेथी फुललेली दिसते पहा, पण लगेचच तिचा पाणी ॲब्सॉर्ब झाला की ती लगेचच मऊ होते आणि तिचं प्रमाण कमी होऊन जातं, त्यामुळे घाबरू नका. चवीनुसार त्यानंतर मी मीठ घालून झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेतली आहे. आता ही 5 मिनिटं शिजून झाल्यानंतर झाकण काढून पुन्हा तिला मी व्यवस्थित खालून वरून हलवून घेतलेली आहे पहा. पुन्हा मी झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं शिजवली. आता पहा, इथे भाजीचा खूप छान वास सुटला आहे. मला तर पर्सनली भाजी खूप आवडते, मेथी मला जास्त आवडते, म्हणून मला खूपच आता वेट करावं असं वाटत नाही. असं वाटतं कधी एकदा शिजते आणि कधी मी खाते. तर आता मी 8 ते 10 मिनिटं मेथीला पुन्हा एकदा शिजून घेतले. जास्त शिजवू नका, कारण मेथी शिजायला खूप कमी वेळ लागतो, त्यामुळे 10 मिनिटाच्या वर तिला शिजवू नका. परफेक्ट झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया. मी ते गॅस बंद केलेला आहे. पहा, इथे बटाटा मी चेक करून घेतलेला आहे, पूर्णपणे शिजलेली आहे भाजी. आता यामध्ये गॅस बंद करून घालूया आपलं शेंगदाण्याचं कूट आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपली शेवटची स्टेप येते. शेवटी आपलं जे मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजे क्रिस्पी गार्लिक वरून गार्निश करून दिली. आणि आता बघा मित्रांनो, आपली चटपटीत यम्मी गार्लिक पीनट मेथी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी झटपट बनते आणि खूपच स्वादिष्ट लागते. नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओ जराही उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता भेटूया पुढच्या एका नवीन सिक्रेट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.